ओपन करायचं. अविनाशजी तरे आणि राहुलजी तरे यांचा हा संघ आपण पाहतोय. ते विचार असेल त्यांना या स्पर्धेमध्ये आपला एक विजयाचं खातं खोलण्याचं. आपण जाऊया कॉमेंट बॉक्स मध्ये. प्रियश बाबरे आपण त्या ठिकाणी ना प्रियश आपण पाहिलं गेलं या स्पर्धेमध्ये दरवर्षी आपल्याला क्वालिफाईड टीम भेटतात पहिल्या दिवशी, पण हे पहिलं वर्ष आहे अजून परत आपल्याला कोणताच फिक्स संघ आपल्याला सापडला नाहीये. पण या सामन्यामध्ये बघूया कोणता संघ आगेकूच होतोय. जर गुरु 11 अर्थात चैतन्य 11 हा सामना जिंकला तर 3 सामने त्यांचे होऊ शकतात विजयाचे. पण इथे अन्विषा 11 हा संघ जिंकला तर आपलं अकाउंट विजयाचं खोलू शकतोय या मॅच मध्ये. नक्कीच कुठेतरी विजयाच्या शोधामध्ये आपण पाहतात गुरु 11 संघाला देखील एक सामना त्याने जिंकलाय जरूर. पहिल्याच बॉल वरती जबरदस्त सुरुवात. राजू दरेच्या बॅट मधून एक साकावरला आलेला सुंदर चौकार. थँक्यू प्रियश. पाहिलं गेलं या मॅच मध्ये जर अविर्शा इलेक्ट्रिकल्स हा संघ जिंकला तर मॅच मध्ये खूप एन्जॉय होईल, कारण इथे मजा येईल. कारण सर्वांसाठी संधी उपलब्ध असेल, 5 टीम साठी इथे संधी उपलब्ध राहील. गुरु 11 अर्थात चिन्मय 11 बनाम अविर्शा इलेक्ट्रिकल स्टँड पेंट आयलंड 11 या दोन संघांमधला संघर्ष आपण पाहतात. जबरदस्त सामना रंगेल यात मात्र काही शंका नाहीये. त्याचबरोबर आपण पाहतात राजू तर यांच्या बॅटमधून आज चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये संदीपजी गायकवाड सर उपस्थित झालेले आहेत. एक्स्ट्रा कव्हरला जेलची शक्यता होती. एका हाताने अटेम. जबरदस्त प्रयत्न होते फिल्डिंग करत असताना क्षेत्ररक्षक यश होते मला असं वाटतं त्या ठिकाणी. जबरदस्त पद्धतीची फिल्डिंग त्यांच्या वतीने एका हाताने फिल्डिंग करण्याचा त्यांचा हा प्रयत्न. या बॉलवरती सिंगल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 5 वरती. सातत्यानं कव्हर एक्स्ट्रा कव्हरला राजू तरे यांच्यासाठी फिल्डिंग सजवण्यात येते. 5 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती लागलेल्या पहिल्या ओव्हर मध्ये. धनंजय मुकणे बॉलिंग करत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये. आता स्ट्रायकिंग एंड वरती साई मसने आलेले आहेत. हाफ ट्रॅकर कृष्णादा मसने उपस्थित झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत. कदाचित उद्या किंवा परवा दिसू शकतात मॅच मध्ये. उद्या त्यांची मॅच आहे. आजी माझे खेळाडू सातत्याने आपण या SPL मध्ये पाहिलेले आहेत. एक ठसा उमटवणारा खेळ या माझे खेळाडूंचा सातत्याने SPL मध्ये राहिलेला. धनंजय तयार पाठीमागे जाऊन थोडासा कॅल्क्युलेटर ड्रेस घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना साईनाथ मसने आपल्याला दिसतात. कारण कुठल्याही प्रकारचा मोठा फटका चुकीच्या चेंडूवरती त्याला विकेट गमवायची नाहीये याच उद्देशानं तो आपण पाहिलं तर थोडासा सेन्सिबल केलं असताना व्हाईट बॉल इथून येतो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 6. या धावसंख्येवर 6 धावा. लॉफ करतात. ओव्हर पिच स्लाइटली ओव्हर पिच होता त्यालाच ओळखून पाठवला बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. साईनाथ मसनेचा फटका सीमा पार. 6. षटकाराच्या मदतीने 12 धावा धावा पुस्तकावर. बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने थोडीशी मिस्टेक करत असताना खेळाडू सेकंडचा कॉल. बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलेली ती 14 वरती. पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. एक वाईड आतापर्यंत धनंजयने टाकला. शेवटचा बॉल वरती आलेल्या या 2 धावा. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या बिनगडी बाद 14 धावा धावा पुस्तकावरती आहेत. SPLचा थरार तुम्ही पाहतात. शेलू प्रीमियर लीग 2024 हा थरार 8वं पर्व 8 एडिशन यशाची उंच शिखर गाठणारी स्पर्धा. 7 पर्व यशस्वी वाटचाल केलेली आणि त्याच 8व्या पर्वामध्ये आपण यशाची उंच शिखर गाठत असताना ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे मेहनत या संपूर्ण आई भवानी क्रिकेट संघ शेलू, शिवसाई शेलू व ग्रामस्थ मंडळ शेलूने घेतलेली आहे त्या कारणास्तव ही स्पर्धा यशस्वी होत्या.
रजत आलेत, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू त्याला चेस करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये पप्पू डांगरे होते. वाडिश लॉंग ऑफला बरोबर फक्त एक सिंगल एकच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन स्कोर कार्ड. वंश 11 वर्सेस रॉयल रायगड 11 हा पहिला सामना. अभय तरे आपण पाहतात फेरफटका मारत असताना. अभय खारीक माफ करा. कॉलेजच्या टाइमला आम्ही खूप मजा केलेली आहे शेलूच्या कॉलेजमध्ये. त्यानंतर काही सण असल्याच्या नंतर, फंक्शन असल्याच्या नंतर, डेज चालू असल्याच्या नंतर एक वेगळी मजा असायची त्या कॉलेजमध्ये. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती. SKB वॉरियर्स या संघांना आपण सातत्यानं SPL च्या माध्यमातून उतरताना पाहिलेला. चौथ्या किंवा 5व्या पर्वामध्ये त्यांचा संघ चॅम्पियन देखील राहिला होता. लॉफ करतायत लॉंग ऑफला पप्पू डांगरे. डाऊन द बॉल पकडलीये झेल आणि पंचांचा इशारा. फलंदाज इथून बाद. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू. सायनाथ मसने परत आहेत. पहिला मोठा धक्का. थँक्यू सो मच. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली 16 वरती. काय जबरदस्त झेल पकडलेली आहे. आपण ऍक्शन रिप्ले तुमच्या ऑन स्क्रीन. स्लाइडली ओव्हर पिच बॉलला ऑन द टोस खेळत असताना जवळपास लॉंग ऑफला क्लिअर करण्यापासून थोडासा दूर राहिला. वेल जज कॅच. काय जबरदस्त झेल. त्यानंतर हा बॉडी बॅलन्स. गुड कॅच. दूर शरीरापासून एक रन मिळते. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने 17. सेकंड ओव्हर. रजत मसने टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना एक एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 17 वरती. चिन्मय 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चैतन्य 11 जे गुरु 11 या नावाने त्यांची ओळख राहिलेली आहे. गतिमान बॉल होता ऑन साइडला. टर्न करत असताना आडवा बॅटनं. सेकंडचा कॉल. थोडीशी रिस्की रन आउटची शक्यता होती. नाराज आहे रजत. समोरून चेंडू अनएक्सेप्टेड बाउन्स त्याने घेतला. त्या कारणास्तव राजू तरीची विकेट मिळू शकली असते. 2 सामने आतापर्यंत चैतन्य 11 या संघाने जिंकलेले आहेत. 4 गुण त्यांच्याकडे पाहूयात. आजच्या दिवसामधील हा त्यांचा 4था सामना. गतिमान बॉल. लॉफ केला एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा पप्पू डांगरे. ओ वाडा कॅच. जबरदस्त झेल पप्पू डांगरेने पकडले. आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये स्थान निर्माण केलेला पप्पू डांगरेनं दुसरी झेल पकडली. फलंदाज बाद. घेऊन जाता सदैव छोटे चांगले एफर्ट तुमचे मैदानाच्या आतमध्ये भारी ठरतात. अंतिम टप्प्यामध्ये धावा पुस्तकावरती धावा ते आतापर्यंत 19 धावा. सेकंड ओव्हर मध्ये रजत मसनेला एक सांघिक यश आपण या ठिकाणी पाहतात. तसे तर 2 सांघिक यश त्यांना मिळवलेले आहेत याच ओव्हर मध्ये ओव्हर द स्टंप्स. वेगवाने स्लाइडली चायनीज कट पाठीमागे. रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट मिस. डॉट बॉल. आता शेवटचा बॉल या ओव्हर मधला बाकी राहतो. आता पाहूयात अंतिम ओव्हर मध्ये. राजू तरे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत परंतु स्ट्रायकिंग एंडला आता नुकताच किशोर आलेले आहेत. धावा पुस्तकावरती धावा 19.
पायात आदळला चेंडू समोर सापडला डिरेक्ट फ्रंट फूट वरती आदळणारा या चेंडूवरती फलंदाजानं LBW स्वरूपामध्ये बाद झाले. धक्का तिसरा इथून बसत असताना आविर्षा इलेक्ट्रिकल 10 पॉइंट आयलंड 11 या टीमला फलंदाज बाद. एकोणीस धावा 9.5ची सरासरी या ठिकाणी मेंटेन ठेवलेली आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये आता बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा धनंजय आलेले ज्याने आपल्या संघाला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली करून दिलेली आहे. तोच धनंजय आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्क वरती आलेला. आतापर्यंत 19 धावा ओव्हर नंबर 3 ला होती सुरुवात. चला अधिकचा टाइमपास नकोय प्लीज. चैतन्य 11 तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. चौथा सामना आज इन ऍक्शन आहे. चैतन्य 11 हा संघ हलक्या हातानं कवचला फक्त पुश करत असताना पुश करो खुश राहो. एक सिंगल या बॉलवरती टीमची धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 20 वरती. तिसऱ्या ओव्हरला झाली आहे सुरुवात. धनंजय मुकने बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये. वीस धावा 30 षटक इंडिव्हिज्युअल दुसरं संघासाठीचं तिसरं. वेगवाने चेंडू सरळ खेळलेत. गॅप शॉट आहे मिड ऑन आणि जवळपास लॉंग ऑन मध्ये देखील खेळाडू नाहीये. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. हा चौकार. फिल्डिंगची विवरचना आपण चा आलेख जर घेतला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू मिड विकेटला खेळाडू होता आणि काऊ फेसला जवळपास खेळाडू होता. लॉंग ऑन पूर्णपणे ओपन ठेवण्यात आलं होतं. त्याचाच फायदा उचलला. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे चैतन्य 11 याची देखील आपण नोंद घ्या. कदाचित क्लायमॅटिक चेंजेसचा फटका तुम्हाला बसू शकतो. ही तुमची मॅच डू ऑर डाय होऊ शकते. चौथा सामना चैतन्य 11 हा संघ इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर जर तुम्ही हा सामना जिंकला तर तुमच्याकडे होतील 6 गुण. परंतु जर तुम्ही सामना गमावला तर तुमच्याकडे राहतील फक्त 4 गुण. तर त्या कारणास्तव आपल्याला सक्ली वॉर्निंग देण्यात आले मॅनेजमेंट टीम कडून. हलक्या हातानं वळवला चेंडू फोरआर्मच्या साह्याने टर्न करतात. सेकंडचा कॉल रिस्की रन. राजू तरे पोहोचणार. 2 धावा या बॉलवरती. टीमची धावा संख्या 1 शॉट. पंचांचा इशारा 1 शॉट. सूरज यांच्या वतीने चंदू यांच्या वतीने 1 शॉट रन पंचांना घोषित केलेले. फक्त 1 रन या बॉलवरती. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली 1 च्या मदतीनं. 25 धावा ओव्हर द स्टंप्स. उच्चाप्रक लगावण्याचा प्रयत्न. एज लागून पाठीमागे चालला. आउटफील्ड फास्ट आहे. पावत खेळाडू पोहोचतील का. चांगले प्रयत्न चालवलेत. दोन धावा जवळपास घेतलेल्या. चला कृष्णा शिसवे यानं दिला नाही एकदा. काय ना तर काय ना. तर अक्षय हिसालगे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भरपूर मोठं योगदान राहिलेलं अक्षय हिसालगे यांचं देखील त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. आपलं हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावरती आयोजक आपल्याला आवर्जून बोलवत आहेत. मागच्या 6व्या पर्वाचे आयोजक राहिलेले आहेत SPL चे. सातत्याने या विभागामध्ये वेगवेगळे शिबिर ते राबवत असत. खास करून विद्यार्थ्यांसाठी. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल बीट झालेत बॅटर. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 27 वरती. या ओव्हर मध्ये आता बॉल अंतिम एक शिल्लक राहतोय. धनंजय मुकणे यांच्या हातामध्ये चेंडू जवळपास आपण पाहतात. आता थंडगार वारे जाणवायला सुरुवात झालेली आहे. कदाचित अंतिम टप्प्यामध्ये चैतन्य 11 या संघाला फटका बसू शकतो. त्या कारणास्तव द स्टंप्स. आडवा बाटना कॅच होता. वेगाने टाकलेला हा चेंडू. बॉटम बॉलचा अजिबात संपर्क नाहीये. फक्त 1 रन या बॉलवरती. ती देखील लेग बायच्या साह्याने. टीमची टोटल ही जाऊन पोहोचलेली ती 28 वरती. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या
28 या धावसंख्येवरती. थँक्यू 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 डीजे. शेवटचे 2 षटकं निर्णायक सामना गुरुलेन या संघानं अर्थातच चैतन्य 11 या संघानं ऑलरेडी 2 मॅचेस जिंकलेले आहेत, परंतु 3 मॅचेस त्यांच्या झालेल्या 4 गुण त्यांच्याकडे आहेत. आजचा त्यांचा 4था दिवस आहे. आणि त्याचबरोबर आपण उल्लेख जर केला आविर्शा इलेक्ट्रिकल्स अँड 10 पेंट आयलंड 11 या संघाचा, तर अजून तरी एकही मॅच त्याने जिंकलेला नाही, म्हणजे विजयाच्या शोधामध्ये. धावा पुस्तकावरती धावा 28. 4थ्या षटकाला सुरुवात. बॅकफुटला जाऊन लेट कट. क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंट मध्ये फिल्डिंग करत असताना फक्त सिंगल 1च्या मदतीने टीमची धावा संख्या 29. बघा अभिजित स्वतः आता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. मॅनेजमेंट कमिटीचा तो देखील एक हिस्सा आहे. 29 धावा. शेवटचे 2 षटक पहिल्या बॉलवरती आलेली ही सिंगल. थंडगार वारे आता वाहायला सुरुवात झालेली आहे, त्या कारणास्तव सातत्याने आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करत आहोत, कारण सेकंड इनिंग मध्ये या क्रीडांगणावरती आपण बऱ्याचशा मॅचेस पाहिलेल्या आहेत. सेकंड इनिंग मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये बऱ्याचशा संघांना फटका बसलेला आहे. आविर्शा 11 या संघाला खातं खोलणं अजून बाकी आहे. 3रा विजयाच्या शोधामध्ये या ठिकाणी आपण पाहतात चैतन्य 11 हा संघ. संपूर्ण ड्रेस कोड तुम्ही पाहतात गुरुदादा मसने यानं पुरस्कृत करण्यात आलेला हा संघ, आणि संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांच्याच वतीनं ड्रेस कोड देण्यात आलेला आहे. ट्रॅक सूट. बॉल तयार. पप्पू डांगरे बॅकफुटला जाऊन चायनीज कट. लगा तो आबाद नहीं तो बर्बाद. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. आलाय सुंदर चौकार. धावसंख्या ही जाऊन पोचलेली आहे 33 या धावसंख्येवरती. राजू तरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. सुरुवातीला आला ॲज अ ओपनर. आता 4थ्या षटकाचा कळ मार्गस्थ आहे. पप्पू डांगरे बॉलिंग करतात. त्यानं जबरदस्त फिल्डिंग खास करून आज केलेली आहे. असे निवडक खेळाडू असतात जे फिल्डिंगच्या जोरावरती आपल्या संघामध्ये स्थान मजबूत करतात, पकड मजबूत करतात. असाच प्रकारचा खेळाडू आहे. ओ पाठीमागे जाऊन उडवलाय बॉल. हीच तर खासियत आहे राजू तरेची. चाललाय बॉल डीप फाईन लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या धावा 4. हा चौकार. सलग 2 चौकार आले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 37 वरती. 37. राजू तर इन ऍक्शन. सेन्सिबली पुश केलेला. ऑन टू द स्टम्प सुद्धा चेंडू हुशार निघाले यावेळेस पप्पू डांगरे. पाहिलं की खेळाडू थोडासा रूम बनवून खेळतो, त्या कारणास्तव इन ऑन स्टम्प्स बॉलिंग केली आहे आणि 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या 1च्या मदतीनं 38 या धावसंख्येवरती. कुमारदादा पाटील विशेष मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी त्याने घेतलेली आहे. आडवा बाटनं फटका. नटराज साहिलने खेळून काढला. डीप फाईन लेगला खेळाडू चेस करतात. मोठी चेस आहे. त्यांना बीट करून बॉल चालला असेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक या ओव्हर मधला सुंदर चौका. टीमची धावसंख्या 4च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे 42 या धावसंख्येवर.
पूर्ण संघाला या ठिकाणी दंडित करण्यात आलेला. नो बॉल. टीमची धावा संख्या या नो बॉलच्या मदतीने पुढे जात असताना 45 धावा. फ्री हिट प्रत्येक नो बॉल वरती दिला जातो, त्या कारणासह पुढच्या बॉल वरती देखील फ्री हिट. हे बरेचसे नियम आहे, छोटे छोटे नियम, त्या कारणासह ऑफिशियल पंचांना आपण बोलवत असतो आणि त्याच साठी नेट आणि थेट निर्णयासाठी तर जेपी पॅनल हा ओळखला जातो आणि तसेच निर्णय आज आपण या मैदानावरती पाहिलेले आहेत. यश तयार. लॉफ करतात. फ्री हिटचा चेंडू ओव्हर द बॉल सेट प्रॉपर कनेक्ट झालाय. 4 की 6 पंचांचा इशारा. सिक्सर. चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय. 4च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 55 या धावत संख्येवरती. या ओव्हरचे अजूनही अंतिम 4 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. जबरदस्त पद्धतीचे फटकेबाजी. राजू तरी इन ऍक्शन. मैदानाच्या आतमध्ये 55 धावा धाव पुस्तकावरती आहेत. नॅपकिन पडला, त्यानंतर नो बॉल. एक वाईट टाकला, स्ट्राईक रोटेट झाली. खोलात होता चेंडू. समोर खेळतात. लॉंगॉनला प्रोटेक्शन आहे, स्वतः कॅप्टन. 1 रन कंप्लीट. ओ नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो गरजेचा होता. रजतने केली मोठी चूक. पोचलाय बॅट्समन. 2 धावा. रजतने जर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो केला असता तर राजू तरे नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबला असता. या छोट्या चुका तुम्हाला अंतिम टप्प्यामध्ये मागण्या ठरतात. 2च्या मदतीने टीमची टोटल 57 या धावत संख्येवर. 3 बॉल अजूनही अंतिम बाकी राहत आहेत. लॉफ करतात. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. ओ पप्पू डांगरे इन ऍक्शन. पकडली आहे जेल. फलंदाज बाद. धक्का लागलाय 5वा. बॅटिंग करत असताना अविरशा इलेक्ट्रिकल स्टँड पेंट आयलंड या टीमला. धावसंख्या आतापर्यंत 57 वरती. इक्वेशनचा विचार केला जे राजू तरेनं फेस केले चेंडू तब्बल 12 षटकार 4 चौकाराच्या मदतीने 28 बनवल्या राजू तरे यांना. आता या ओव्हरच्या अंतिम 2 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. टीमची टोटल आहे 57. लिव्ह केला बॉल वेल लेफ्ट. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. या बॉल वरती टीमची धावत संख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना 58 वरती. 58 धावा. 58 थोडंसं परिवर्तन. एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये बोलवलं जातं लॉंग ऑफ डीप मध्ये. लिव्ह केला बॉल. 1 मोर वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 59 या धावत संख्येवरती. आता कुठेतरी वाटतंय की अविरशा इलेक्ट्रिकल स्टँड पेंट आयलंड हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धावा पुस्तकावरती धावा 59 ओव्हर द स्टम्प्स. लॉफ करतात. लॉंग ऑफला जेलची शक्यता. रजत मस्तेनं पकडली आहे जेल. फलंदाज बाद. अभय कारिकनं अंदाजा लावला होता सचिन एक तरी मारणार आणि मारला देखील होता. रजतनं चांगली जेल पकडली लॉंग ऑफला. फलंदाज बाद. धक्का बसलाय तो तब्बल 6वा विकेट मैदानाच्या बाहेर येतो. 59 वरती 6 गडी बाद झालेत. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. जबरदस्त पद्धतीची सुरुवात आपण पाहिली आज. ओपनिंग सेरेमनी इनॉग्रेशन असून सुद्धा 10 वाजता बरोबर सामने सुरुवात झाली. उद्या आपण पाहतायत रॉयल रायगड 11 बनाम वंश 11 या 2 टीम मध्ये मॅच.
9 वाजता ठीक तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. जवळपास 9:15च्या आसपास मॅच सुरू होणं गरजेचं आहे. 8 संघ 5-5 ओव्हरच्या मॅचेस, जवळपास 80 षटकं फेकायचे होते. त्या कारणास्तव उद्या काही करून रॉयल रायगड 11 आणि वंश 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपल्या खेळाडूंसह आपण 9 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. शेवटचा बॉल आता बाकी राहतो. नवीन फलंदाज आलेत संदीप स्ट्रायकिंग एंडला. एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं, नाही थांबणार चेंडू. पावर होती संदीप शेट्टे यांची या फटक्यामध्ये. बॉल सीमा पार, एक्स्ट्रा कव्हरला सुंदर चौकार. पहिला डाव या ठिकाणी झालेल्या पूर्ण पहिल्या डावामध्ये धावा बनल्या 63 धावा आणि विजयासाठी 64 धावा संख्येचं टार्गेट आहे. आजच्या दिवसामधला चैतन्य 11 हा संघ चौथा सामना खेळतो मैदानाच्या आतमध्ये आणि जवळपास पाहूयात आता चौथ्या सामन्यामध्ये त्यांना 64चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. बघूया त्या धावा चेस होतात की डिफेंड होतात. पुन्हा एकदा या करूयात कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. या आपण ऐकूयात संदीपजी गायकवाड सर यांचा आवाज येणाऱ्या पुढील सत्रासाठी. 64 करायच्या 30 बॉल मध्ये लगेचच फिल्डिंग लावून घ्या, जास्तीचा वेळ न घेता. 30 बॉल मध्ये विजयासाठी 64चं टार्गेट आपल्याला चेस करायचं आहे. ग्रीन विला आपण पाहतात ऑन स्क्रीन, ज्यांच्या वतीनं ओवी रिसॉर्टला आपण ऑन स्क्रीन पाहतात. मोमेंट वेल नेव्हर फॉरगेट. नक्की आस्वाद घ्या, नक्की आपण पाहतात तर विजिट करा. ओवीस फार्म. ओवीस फार्म अँड रिसॉर्ट. जबरदस्त क्षणचित्र आपण ऑन स्क्रीन पाहिली. अशोकजी निमणे आणि समीरजी निमणे जे या संपूर्ण आपण पाहतात रिसॉर्टचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचंच दृश्य आपण पाहतात रिसॉर्टचे ऑन स्क्रीन. या करूयात कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूयात आवाज संदीपजी गायकवाड सर यांचा. थँक्यू सो मच. या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर परेशजी शेट्टे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आहे आपण ही व्यासपीठावरती यायचे. SPL 2024 शेलू प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. उद्या जरूर त्यांचाही संघ आपण पाहतोय, तेही या मैदानावरती खेळताना दिसतील. धन्यवाद प्रियश. आजचा पहिला दिवस आणि A ग्रुप मधील आजच्या दिवसातील आपण पाहतो 8वा सामना, शेवटची इनिंग या ठिकाणी असेल. उद्या रॉयल रायगड वर्सेस वंश 11 या दोन संघाला विनंती असेल नाना आणि रोशन दादा, आपल्या दोन्ही संघाला विनंती असेल आपण वेळेत या ठिकाणी उपस्थित व्हायचे. धावसंख्या आपण पाहिलं पहिल्या इनिंगला 63 धावा आहेत. 64 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचंय. जी मेहनत होती आई भवानी शिवसाई शेलू संघाची, जे नियोजन आयोजन करताना आज काल रात्री 12 वाजेपर्यंत आपण पाहिलं गेलं पहाटेचे कामं इथे चालू होती. 2 वाजेपर्यंत मैदानाची आखणी होती. आज सामने सुरू झाले. इथे विजयाचा पाठलाग करत असताना धनंजय याच्या बॅटमधून येतो A1 क्वालिटीचा एक सुंदर षटकार. एक चांगली सुरुवात आजच्या दिवसाला झाली होती. सचिन जाधव नामक फलंदाजाकडून अफलातून कामगिरी आज दिवसभरात आपण पाहिली गेली. पण कोणताच संघ आज नितेश 3 सामने जिंकून आपण ग्राउंड मध्ये पाहिला नाही. प्रत्येकाने 2 सामने, एक संघ का त्याला कोणताही अजून परत सामना जिंकता आला नाहीये आणि एका संघाने एक सामना जिंकला. म्हणजे प्रत्येकाला
ह्या पोल खुल्ला झालाय. इथे पाहतो कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, चेंडू जातो सीमारेषेजवळ, पंचांचा इशारा येईल. 4 धावा चौकार. आमच्या सोबत डीजे मास्टर खऱ्या अर्थाने काही सामने त्यांनी एवढे रंगवले, खूप एन्जॉय दिला आणि प्रेक्षकीय आम्ही जेव्हा प्रेक्षकांच्या मध्ये होतो तर अक्षरशः राणेदादा एन्जॉय केला प्रेक्षकांनी, कारण तुमच्या गाणं लावायचं टायमिंग परफेक्ट होतं. साई हा गोलंदाज पाहतोय, एक चांगला फटका धनंजयच्या बॅट मधून लॉंग झोन मध्ये येतो. हा यूज हँडसम एक सुंदर षटकार. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या चेंडू डॉट पाहिला गेला, जोरदार अपील जरूर झाली होती, पण त्यानंतर षटकार चौकार आणि षटकार अर्थात पुढील 3 चेंडू मध्ये 16 धावा आल्यात. आज आपण प्रत्येक संघ मालकाला सत्कार सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. भरपूर संघ मालकांचे नाव दिनेश सर्वांना आपण या ठिकाणी आमंत्रित केले होते, पण आज काही संघ मालकांचे स्वागत झाले नाहीत, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये जरूर त्यांचे स्वागत आपण करून घ्यायचे. इथे सुरेख चेंडू, अफलातून फटकेबाजी करणारा फलंदाज. सांगितलं सही नाही, जेवढा वेळ तुझी बॅट चालेल एकदा तरी मजा चेंडू बोलेल. इथे फलंदाज बाद होतो. झटका क्रमांक 1. शेवटचा चेंडू असेल. आणि 16 धावा संघाचे आहेत आणि रज्जत पाहतोय सुरत चप्परे जरूर घेतली होती आणि इथे 64 धावांची गरज असताना आणखीन एक महत्वाचा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. या चौकारच्या सहाय्याने 5 चेंडू षटकाची समाप्ती या ठिकाणी झाली आणि पहिले षटक या ठिकाणी समाप्त होत असताना धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहतोय. सुरुवात सुरेख होती, पण महत्वाचा फलंदाज आपण पाहतो 64 धावांचा पाठलाग करायचा नितेश आणि इथे धनंजयला थांबणं गरजेचं होतं. तो धनंजय बाद झालाय. महत्वपूर्ण चौकार, नशिबान चौकार रज्जतच्या खात्यामध्ये जमा झालाय. 20 धावा धावफलकावरती येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आपण पाहतो 44 धावांची गरज. डीजे प्रमोद खारीक आपण पाहतोय, एक चांगला खेळाडू आहे प्रमोद. ही अनेक वर्ष संघासाठी अष्टपैलू कामगिरी केली. शिरूर संघासाठी नेहमीच त्याच्या वतीने चांगलं खेळ आपण पाहिला गेलाय. SPL म्हटलं गेलं तर दरवर्षी नवीन नवीन खेळाडू भेटतात. आज यशी आपण पाहतोय. इथे शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. गुरुदादा मसने, मी सांगितलं असा हा खेळाडू वय वर्ष आपण पाहतोय त्याचं मोजलं जात नाही का, त्यांनी कधीच सांगितलं जात नाहीये का सिनियर प्लेअर आहे. षटकाराच्या बॅट मधून आला. ओपन क्रिकेट कर्जत तालुक्यामध्ये आणि ओपनचे खेळाडू आणण्याचा धाडस कुणी केला असेल तो गुरुदादा मसने, कारण आम्ही उल्हासनगरला राहत असताना पहिल्यांदा जर ओपन क्रिकेट जेव्हा खेळलो असेल तो गुरुदादाच्या नेतृत्वाखाली संदीप असेल, भोत्रे असेल, रमेश असेल, अनेक खेळाडू होते. ते नेहमीच या ठिकाणी चांगला खेळ गुरु 11 मधून दाखवलाय. इथे चांगला चेंडू थोडस बांधून ठेवलं, कारण सूरज दादा आपण पाहतोय क्लोज कीप करतोय, एकदम जवळ जवळ स्टंप जवळ किपिंग करत असं बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला फलंदाजाला. या ठिकाणी कोणत्याही मोमेंट पायाची हालचाल करून देत नाहीये. पहिल्या चेंडूची षटकार, त्यानंतर डॉट चेंडू पाहिला गेला. इथे शरीरवेदक चेंडू होता. लेग बाईची एक धाव, पॅड वरती चेंडू आदळला, शरीराला आदळलेला चेंडू, पण एक धाव या ठिकाणी थांबली नाहीये. लेग बाईची एक धाव, 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. दुसरं षटक पॉवर प्लेचं आपण या ठिकाणी पाहतो. स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. 27 लॉस फॉर 1 विकेट.
27 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. इथे गोलंदाज प्रमोद पुन्हा एकदा तयार होतोय. टॅप केला पॉइंटच्या डोक्यावरून रजतच्या बॅट मधून एक सुंदर फटका. शतरक्षक पाठलाग करतो चेंडूचा. तत्पूर्वी चेंडू कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये सीमारेषे पलीकडे. तो पंच पुन्हा एकदा इशारा करतात. 4 धावीसाठी हा चौकार. तर जरूर आपण पाहतोय 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 64 धावांची गरज असताना ह्या 34 धावा म्हणजे अर्ध लक्ष या ठिकाणी पार झालंय. तर पुन्हा एकदा मनापासून समस्या असावं. धावसंख्या स्कोर कार्ड 31 झाले. तर 31 धावा स्कोर कार्ड वरती. उर्वरित 19 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज आहे. गोलंदाज प्रमोद पुन्हा एकदा तयार. इथे टॅप केला चेंडूला डीप कव्हर रिझर्व मध्ये. शतरक्षक जरूर त्या ठिकाणी होता. त्यामध्ये चितेके चपलाईने एक धाव या ठिकाणी घेतली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल रजत. दुसरं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं समाप्त होत आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 32. इथे अर्ध लक्ष आपण पाहतो पार होत आहे. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज आहे. ठोक डीजे. पाहतोय पुन्हा एकदा ग्रुप मध्ये हलचल मचलेल. दिनेश जरी आतावर पाहिलं आपण 2 सामने जिंकलात. एक पराभूत व्हावं लागलं. शिवज्ञ 11 आपण पाहतोय एक सामना त्यांनी प्राप्त केला. रुद्र 11 2 सामने जिंकले. इथे रज्जत माघारी परतेल. मुख्याच्या शनी डोक्याची घंटा. इथे गरज होती रज्जतला शेवटपर्यंत थांबण्याची. इथे महत्वाचा गडी टिपत असताना साई मसने आणखीन एक झटका दिला जातोय. तो गुरु 11 अर्थात चैतन्य 11 संघाला. ठोक डीजे. होणार नाहीयेत. साई चितेकी चपलाईने आपण पाहतो. रन पाहिला गेलाय. चांगला चेंडू सचिन सिंग दुधानी आपण पाहतो स्ट्राईकला.
पहिल्या चेंडूवरती साईने विकेट प्राप्त केली, रज्जतला माघारी पाठवलंय, त्यानंतर डॉट चेंडू पाहायला गेला. इथं सचिन सिंग टायमिंग परफेक्ट आहे, फाईन रिझर्व मध्ये बोलून चेंडू फटकावला, चेंडू जाणार फाईन रिझर्व मध्ये सीमारेषे पलीकडे, रस मिळतील 4. इथे हाला चौकार आणि चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. अजूनही 28 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 28 धावा. दिनेश, इथे मॅचला ट्विस्ट निर्माण झाला, कारण इथे कोणता ग्रुप आपण पाहतो, प्रत्येक जण आता तरी सांगतो मी, जे उर्वरित संघ आहेत ना ते कुठेतरी गुरु इलेव्हनच्या बाजूने असतील, कारण काही जे संघ आहेत त्या आर्विश इलेक्ट्रिकलच्या बाजूने. सचिन होता त्या ठिकाणी. सिंगल या दरम्यान रोटेट होते, सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 37 या आकड्यावर 37. कधी कधी नितेश पाहिजे एखादी चुकी संघासाठी खूप महागात पडते, आणि कधी ते आपल्या बोलण्यामधून एखादी चुकी झाली तर संघ ते धरून ठेवतो. त्यामुळे काय होतं, उघड्या डोळे पहा नीट, प्रत्येक सामना होऊन दे सुरक्षित, खूप महत्वाचं असतं. साई पुन्हा एकदा तयार, डावखुरा फलंदाजाला टाकलेला पुन्हा चेंडू, इथे फुल लेन चेंडू, फुल टाच चेंडू, आणि जरूर आपण पाहतोय इथे फलंदाज बाद पंतांनी जरूर घोषित केलं, आणि इथे दुसरी धाव घातक ठरू शकते. सचिन सिंग थोडं शॉर्ट राहिला गेला, कलेक्शन सुरेख होतं, साईचं कलेक्शन त्या ठिकाणी परफेक्ट मानलं गेलं. षटक क्रमांक 3 सुरू असताना आणखीन एक 5व्या चेंडूवरती फलंदाज झाला धावबाद. आणखीन एक झटका, बॅट्समॅन ड्यू आपण नो चेंडूसाठी, ओव्हरच्या चेंडूसाठी आपण पाहतोय, रनआउट साठी. ओके, रनआउट साठी आपण पाहतोय. बॅट्समॅन बाद आहे. आणि जर पाहिलं गेलं तर खूप दूरवरचं अंतर होतं दिनेश, एकदम क्लोज पण नव्हतं, दूरवरचं अंतर होतं. किमान 1.25 फूटच्या पुढे आपण बघतो अंतर या ठिकाणी मोजलं गेलं. साई पुन्हा एकदा तयार, इथे पुन्हा एकदा फुलटा चेंडू, साई मस्त पुन्हा एकदा चेंडू खाली अफलातून कामगिरी, कमबॅक करणारी गोलंदाजी या ठिकाणी पाहिले गेले. पहिल्या 2 चेंडू होते आपण पाहिलं होतं, काही चेंडू नव्हते आणि धाव नव्हती, तिथे विकेट होता. त्यानंतर चौकाराला सिंगल आली, धावबादचा विकेट, आणि इथे फॉलो थ्रू सजावला गेला. कॉटन बॉल सुरेख झेल पकडली गेली. आणखीन एक फलंदाज माघारी पाठवलाय, तो फलंदाज पप्पू. त्या पप्पूने आज क्षेत्ररक्षण नेहमी चांगला करतोय. दिनेश तू माझ्या बाजूला आहे, पण आज पप्पूचं क्षेत्ररक्षण पण तेवढं सुंदर झालं. चंदू, रुद्र 11 मधून चंद्रकांताचा, त्याचंही क्षेत्ररक्षण आज अफलातून ठरलं गेलं. एसटीच्या पाठीमागे समाधान शेलुकर यांनी आज चांगलं क्षेत्ररक्षण केलं, कारण काही निवडक आहेत. आणि SPL मध्ये पाहिलं गेलं दिनेश, दरवर्ष SPL मधून नवीन खेळाडू या ठिकाणी भेटतात, आणि आजही पाहिलं गेलं तर जरूर या 3 दिवसामध्ये शेलू गावासाठी आणखीन एक तारानाट खेळाडू आपण पाहतो, एक नामवंत खेळाडू, गुणी खेळाडू आपल्याला सापडेल. कारण वरिष्ठ खेळाडू चांगली कामगिरी करत असतात, त्या अगोदर ज्यांनी क्रिकेटमध्ये इतिहास घडवलाय तेही या खेळाडूंना योगदान देत असतात. तर 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज असताना हा राजू गोलंदाजी मार्ग वरती. राजूचा पुढचा चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न, फाईन मध्ये चेंडू ढकललाय, चेंडू जातो सीमारेषे पलीकडे, रन्स मिळतील 4. इथे आला महत्वपूर्ण चौकार. या चौकारच्या सहाय्याने स्कोर का थोडं पुढे ढकलला जाईल. इथे अजूनही आपण पाहतो कोणता संघ दिनेश हारला नाहीये आणि कोणता संघ अजूनही कोणी जिंकला नाहीये. इथे पाहिलं गेलं आता परत मध्यंतरावरती सामना आहे, इथे
येणारे अजून 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूवरती आपण पाहतोय ती धावसंख्या बनवायची आहे ती 22 आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2.44चा जो भाग आहे या ठिकाणी गुणायचे त्यांना प्रत्येक चेंडूवरती धावा बनवायच्या आहेत. त्या धावा होणार का यावरती प्रश्नचिन्ह. राजूचा पुढचा चेंडू सरळ रेषेत एसटी रक्षक सूरज आपण पाहतो एसटीच्या पाठीमागे एक सिनियर प्लेयर त्या ठिकाणी आहे. चांगले एसटी रक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणखी निर्धाव चेंडू एक निर्धाव चेंडू संघाचा जे रिक्वायर रन रेट आहे ते वाढलं जाईल. राजूचा पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी गती परिवर्तन या ठिकाणी पाहिलं गेलं. थांबून ठेवलंय या ठिकाणी फलंदाज ओमकारला. 8 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. सांगितलं एक चेंडू जेव्हाही एक चेंडू डॉट जाईल तर रिक्वायर रन रेट जो पाहिजे तो वाढला जाईल या ठिकाणी गुरु 11 अर्थात चेतन 11 संघाचा. इथं स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय पण ओमकार आपण पाहतो एक चौकार ओमकारच्या बॅटमधून जरूर आला पण आता 5 चेंडू केला ओमकार आणि फक्त एक चौकाराचा तो 4 धावा या ठिकाणी पटकवल्या गेल्यात. 7 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 42 धावा आपण पहिले स्कोर कार्ड वरती आहेत. राजू एक अफलातून कमबॅक करणारी गोलंदाजी संघासाठी सुरेख कामगिरी करतोय. पहिले 2 षटक खूप महागडे होते. साईचा पहिल्या षटकात आपण पाहतो खूप धावा होत्या. इथे आपण पाहिलं महत्वपूर्ण षटकार शेवटच्या चेंडूवरती ओमकारने षटकार ठोकलाय. धावसंख्या स्कोर कार्ड 4 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 48 आणि अजूनही आपण तो 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 16 16 धावा 6 चेंडू. मॅच अजूनही संपली नाही मित्रांनो. या मॅच मध्ये काय होईल थोडंसं वातावरण आपण बदलूया आणि विनंती करूया डीजे मास्टरला होऊन जाऊ दे एक सुंदर संगीत. थँक्यू डीजे मास्टर धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज किशोर शेवटचा अंतिम षटक स्लॉगवर महत्वपूर्ण षटक आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. खूप महत्वपूर्ण असतो दिनेश. 6 चेंडू 6 धावा 6 चेंडू 8 धावा हे सामने नेहमीच आपण क्लोज मध्ये पाहतोय. 6 चेंडू 16 धावा या धावा होणार का यावरती खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह असेल. जो मॅच जिंकून देईल आपण पाहतो जे फलंदाज मैदानावरती आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी गुरुदादा मसने आज कडून. जर आपण या जोडीने मॅच जिंकून दिली त्या जोडीला 5000चं पारितोषिक असेल. बघा गुरुदादा मसने चेतन 11 संघाचे जे खेळाडू आहेत आपण जरी मॅच जिंकून दिली तर आपणास 5000चं रोख पारितोषिक असेल. 6 चेंडू 16 धावांची गरज. किशोर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. इथे किशोरचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतो यश. आता यश बाद झालाय त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अर्जुन मसने येतोय. याच्यामध्ये ताकद आहे क्षमता आहे पण ही ताकद कितपर्यंत योग्य ठरणार हे ऐकूया आपण डीजेच्या एका मधुर संगीतानंतर. ओमसाई मित्रमंडळ आणि अभयजी खारीक सतीजी खारीक यांच्या वतीने ही स्पर्धा 2025 ला खेळवली जाईल. SPL चं 9वं पर्व असेल ते. इथे सुरेख फटका समोर आपण चेंडू उडवला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये 20 सेप मध्ये हा चेंडू 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे रस मिळतील 4. इथे आला चौकार. अर्जुन ताकद आहे बोलतात अर्जुन मध्ये
क्षमता आहे, टायमिंग आहे, पण त्याचा उपयोग पहिल्या चेंडूवरती तर झाला, चौकार आलाय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 4 चेंडू 12 धावा. जर अर्जुनने मॅच जिंकून दिली, गुरुदादा यांच्याकडून 5,000चं पारितोषिक आहे. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. गुरुदादा मसने यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. प्रमोद खारीक, जरा चला आपण जरा फास्ट घ्या. सचिन डांगरे अनुभवी खेळाडू आहे त्या संघामध्ये, पण आज पाहिलं गेलं कुठं बॅकफूट वरती होते, पण इथे संधी आहे स्पर्धेमध्ये जिवंत राहायची चांगली संधी. इथे राजू तरे चप्पलचिता, इथे आपण पाहतो कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. 1 धाव्या दरम्यान घेतली जाते, एका धावेने धावसंख्या 53. येणारे 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 11 धावा. मी सांगितलं दिनेश, कारण 6-8ची धावाची टफाईट होते. 3 चेंडू 11 धावा. अजूनही आपण पाहिलं मॅच कुठे झुकली नाहीये. जरी आपण पाहिलं गेलं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने मॅच आहे, पण इथे ओंकार कशा प्रकारे कामगिरी करणार. इथे उर्पी चेंडू स्वतः किशोर चेंडू खाली येतोय, कोणत्या प्रकारची चुकी नाही. ओंकारला बादून माघारी परतावं लागेल. आणखीन एक झटका दिला जातो तो गुरु 11 संघाला. एक औचित्य राहिले. 2 चेंडू 11 धावा. पण कर्जतच्या इतिहासामध्ये एका वक्राच्या टुर्नामेंटमध्ये 11 धावा झालेल्या आहेत. मार्केट यार्डच्या मैदानावरती 1 चेंडू 11 धावा झालेल्या आहेत. इथे 2 चेंडू 11 धावांची गरज आहे. आतापर्यंत कर्जत टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण 2 चेंडू 12 धावा सहजरित्या, मी शेलू संघाकडून पण या कारनामा अनेक वेळा पाहिला गेलाय. 2 चेंडू 10 धावा 11 धावा सहजरित्या पाहिल्या गेल्यात. जगदीश, इथे पाहतो जगदीशच्या बॅटमधून चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहे. एकच धावे होती, समाधान मानला गेला. जगदीशचा विचार केला ना, जुना खेळाडू अंडरम बॉक्स मध्ये आपण पाहिलं, ओपन बॉक्स क्रिकेटमध्ये अनेक वर्ष त्याचा हातखंड चालला आणि चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिले. इथे शेवटचा चेंडू आणि आई भवानी शिवसाई शेलू या SPL चे कमिटी मेंबर, आपण पुढे जायचं नाहीये. मॅच समाप्त झाल्यानंतर आपण इथेच थांबायचं. शेवटचा चेंडू जरूर उडवलाय. राजू तरे त्या ठिकाणी झेल पकडतो. किशोरच्या खात्यामध्ये आणखीन एक झटका, आणखीन एक विकेट आपण पाहतोय. मॅच या ठिकाणी समाप्ती झाली. दुसऱ्या दिवसाला उद्या सुरुवात होईल. रॉयल रायगड वर्सेस वंश 11. दोन्ही संघांनी सकाळी 9:15 वाजता इथे उपस्थित व्हा. 9 वाजता या ठिकाणी सामना टॉस केला जाईल आणि सुरू होईल. तर मॅन ऑफ द मॅच राजू तरे ठरला या मॅचचा हिरो. एक अफलातून फलंदाजी. तर विनोद तरे आपण स्टेज कडे आहे. ते राजू तरे ठरले या मॅचचा हिरो. राजू या, आपण लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देऊया. त्याचबरोबर विनोदजी तरे आपण या ठिकाणी यायचे. विनोद आपणही व्यासपीठाकडे यायचे. राजू तरे ठरलाय या मॅचचा हिरो. तर